आज बनवले फक्त 5 तास तांदूळ भिजवून छान असे जाळीदार डोसे. मी फक्तच ट्राय करून बघितलं की कसे होतात, पण खरंच खूप छान झालेत. त्याला रात्रभर भिजवायची गरज नाही, कारण आपण कसं दिवसा तांदूळ भिजवतो आणि रात्री दळून ते परत रात्रभर मुरवतो. तसं करण्याची काही गरज नाही. इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेते. बॅटर देखील खूप छान झालं होतं. इकडे मी आता चटणी वाटून घेते. इकडे मी शेंगदाणे, डाळ्या, हिरव्या मिरच्या, खोबरं, जिरं आणि धने पूड टाकून छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता कढईत आपली रेग्युलर फोडणी देऊन ती वाटलेली चटणी म्हणजे जे वाटण तयार केलं ती मी याच्यात टाकून घेते. व्यवस्थित छान मिक्स करून घेते. गरजेनुसार आपण त्यात पाणी ॲड करून घेऊ आणि चवीनुसार मीठ. इकडे मी आता तवा गरम करायला ठेवला आहे. त्याला ब्रशने तेल लावून घेतलं छान आणि मग मी आता डोसा टाकून बघते. फर्स्ट टाईम अशा पद्धतीने डोसे ट्राय करून बघितलेत कसे होतात असं, कारण बरेच जण म्हणतात की होत नाही, पण मी करून बघितलं ट्राय, तर खरंच खूप छान असे डोसे आलेत. घाई उशीरला नक्कीच तुम्ही देखील ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता किती पटकन निघालेला आहे तव्यावरून, अजिबात चिपकला नाही. आता मी दुसरा डोसा देखील छान असा तयार करून घेते. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या रेग्युलर डोस्यासारखी. तर असा कमी वेळात होणारा डोसा तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.